नमस्कार मंडळी. काल सोमवार दिनांक 31 जुलैला आपण लाईव्ह घेतलं, ज्यामध्ये कापसावरील बोंड अळीचं नियंत्रण आणि दादालाड पद्धतीने लागवड केलेल्या कापसाच्या गळफांदीच्या छाटणीबद्दल आपण लाईव्ह मध्ये माहिती दिली. 1 तास लाईव्ह चालल्यामुळं प्रश्नोत्तर घ्यायला वेळ नव्हता. प्रश्नोत्तर सुद्धा भरपूर होते. त्या प्रश्नोत्तराचा हा व्हिडिओ आपण मुद्दाम बनवून पाठवतोय. शेतकऱ्यांनी विचारलेल्या ज्या शंका आहेत त्याचं सुद्धा निरासन व्हावं यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. पहिला प्रश्न आहे, सोयाबीन तिसऱ्या फवारणीमध्ये झेप वापरावे की रायबा, या दोन्हीतील फरक सांगा. चांगला प्रश्न आहे. झेप हे फुलाची संख्या वाढवते, फुलगळ कमी करते, आणि रायबा हे सुद्धा फुलाची संख्या वाढवते, फुलगळ कमी करते, फुलाचं कन्व्हर्शन शेंगांमध्ये करायला मदत करते, हरितद्रव्याचं प्रमाण वाढवते. त्यामुळं जेव्हा फुलाची सुरुवात असते तेव्हा झेप, आणि जेव्हा 50% फुलोरा अवस्था असते तेव्हा आपण रायबा वापरायला हरकत नाही. कापसाची लागवड 3.5x1 आहे, गळफांदी कट करत आहे, फायदा होईल का? बघा, आपण शक्यतोवर 3x1, 2.5x1 किंवा 2x1 वर लागवड केलेल्या कापसाला गळफांदी कट करा असं सांगितलं आहे, जिथे दादालाड पद्धतीने लागवड केली. आता बरेच प्रश्न असे आले तुमच्यासारखे की 3.5 फुटाची आहे, 4 फुटावर लागवड केली आहे, जमीन अशी आहे तशी आहे, तर आम्ही गळफांदी कट करावी का? तर अशा सगळ्या शेतकऱ्यांसाठी माझं सांगणं आहे की तुमचा कापूस आता जर असा दाटणी झाल्यासारखा वाटत असेल आणि कापसाचं वय 55 दिवसाच्या दरम्यान असेल आणि दाटणी आत्ताच तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गळफांदी कापायला हरकत नाही. कारण 55 दिवसालाच जर दाटणी झाली तर पुढे अजून 90 दिवसाला तो खूप जास्त दाटेल, आणि ती दाटणी करणारी गळफांदी असते, ती जर फांदी कापली तर तुम्हाला त्याच्यात फायदा होईल. दादालाड पद्धतीने लागवड केलेल्या सगळ्या शेतकऱ्यांनी कापावी, आणि जिथं दाटणी झाल्यासारखी वाटते कापसाला तिथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा गळफांदी कापायला हरकत नाही. कापसाला 10-26-26 2 बॅग रायझर 7.5 किलो दिलं, पण पावसामुळे दुसरा डोस 40 दिवस लेट होत आहे, तरी एकरी 1 बॅग युरिया 10-26-26 1 बॅग मॅग्नेशियम सल्फर दिलं चालेल का? बघा, मी दोन्ही लाईव्हमध्ये, कालच्या लाईव्हमध्ये त्याच्या आधी पण सांगितलं की खताच्या डोजला उशीर होत असेल, समजा पहिला डोस जर दिला नाही आणि दुसऱ्या डोसची वेळ आली तर पहिला आणि दुसरा डोस एकत्र करून द्या. समजा पहिला दिलाय, दुसरा देणं शक्यच झालं नाही आणि तिसऱ्याची वेळ आली तर दुसरा आणि तिसरा डोस खताचा एकत्र करून द्या. त्यामुळं आपण दोन्ही डोस एकत्र करायला हरकत नाही. तुम्ही म्हणता तसं करायला हरकत नाही. सोयाबीन 35 दिवसाचा आहे, सोयाबीनला युरिया देणं योग्य आहे का? बघा, मी नेहमी सांगतो, सोयाबीनच्या मुळावर गाठी असतात, तसंच तुरीच्या, उडदाच्या मुळावर गाठी असतात, हरभऱ्याच्या मुळावर गाठी असतात. या पिकाला लागणारं नत्र म्हणजे युरिया ते पीक स्वतःच हवेतून शोषण करते. त्यामुळे या पिकांना युरिया देऊ नये. युरिया दिला तर अतिरिक्त जास्तीची अवास्तव वाढ होते. पावसाळ्यामध्ये विहिरीला खूप पाणी येतं, विहिरीमधील पाणी उपसून शेततळ्यामध्ये टाकले आणि शेततळ्यातील पाणी वर्षभर फळबाग करता दिले तर चालेल का? असंच करत असतात. विहिरीत आलेलं पाणी हे शेततळ्यात उपसून टाकायचं, आणि विहिरीचं पाणी संपल्यानंतर शेततळ्याचं पाणी फळबागाला किंवा कुठल्या पिकाला आपण देऊ शकतो. कापसामध्ये मूग आहे, 10 दिवस आधी मस्केट व लान्सर गोल्ड फवारले, आता सिंजो व पांडा सुपर फवारायचे आहे, आळी आणि मावा पडू नये म्हणून, हे चालेल का? लान्सर गोल्ड आणि मस्केट आपल्याला आता फवारू शकता, म्हणजे तुम्ही फवारलंय, आता सिंजो आणि पांडा सुपर फवारायचे तर फवारू शकता, हरकत नाही. ट्रायकोबुस फेकले आणि सोबत पाऊस आला तर वाहून गेले असेल का? नाही. ट्रायकोबुस तुम्ही एकदा फेकलं, पाऊस जरी पडला तरी ते शेतातून वाहून जात नाही, जमिनीमध्ये जाईल. हळदीमध्ये राऊंडअप फवारल्यास उत्पादन कमी होते का? शक्यतो राऊंडअप किंवा ग्लायफोसेट हे कोणत्याच पिकाला वापरू नये. जर पिकावर पडत नसेल आणि निंदायला जर आपल्याला मजूर मिळतच नसेल, खूप नुकसान होत असेल, तरच मग तुम्ही ते पिकावर न पडता वापरू शकता. ट्रायकोडर्मा रायझर 19-19 एकत्र चालते का? बिलकुल चालते. आपल्या मार्गदर्शनानुसार कापूस पिकात ओंडो तणनाशक फवारले, जबरदस्त रिझल्ट मिळाले. जमिनीसाठी सुरक्षित म्हटले आहे
एकाच हंगामात 2 वेळा वापरले तर चालेल का? 2 वेळा वापरायला हरकत नाही, पण तण उगून आलेलं तण असेल, बारीक तण असेल, कवळं तण असेल तर चालते. सोयाबीन तिसरी फवारणीवेळी रायबा, बोरॉन, झेप, विसल्पेचे एकत्रीकरण करून फवारणी चालेल का? आता इथं रायबा जर तुम्ही घेतलं तर रायबा आणि बोरॉन हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे. विसल्प पण कॉम्बिनेशन बेस्ट आहे. झेप घ्यायची आवश्यकता नाही. तिसऱ्या फवारणीमध्ये सोयाबीनला आपण रायबा, विसल्प, बोरॉन अधिक अळीनाशक राउडी, सिंजो, मस्केट किंवा विटारा प्लस पैकी एक असं आपण घेऊ शकता. कापूस लागवड करून 50 दिवस झाले. खतामध्ये DAP अधिक पोटॅश अधिक युरिया मध्ये एकत्र कॅल्शियम नायट्रेट व बोरॉन यासोबत जीवाणू खते एकत्र दिली तर चालतील का? DAP, कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन चालेल. सोयाबीनला झेप 20 मिली, 1261 100, प्रोपिको 20, विटारा प्लस 50 घेतले तर चालेल का? उंची 1.5 फूट आहे. बूस्टर माऊस 612. झेप 1261, प्रोपिको, विटारा प्लस चालेल. विटारा प्लस 40 ml जरी केलं तरी चालेल. माझी सोयाबीन फुले संगम, फुले किमया 7777, अमावश्याला 41 दिवसाची होईल. वाढ खूप आहे तर लिओसिन, झेप 1261, हारू, सिंजो घेऊ का? आधी रेसचा फवारा झाला. इथे लिओसिनचा तुम्हाला काही फरक पडणार नाही. झेपचा आणि 1261चा डोस प्रमाण हे वाढवून द्या. लिओसिनची गरज नाही. आपले प्रोडक्ट हिंगणघाटला कुठे मिळतात? रामभाऊ कोचर यांचं कोचर बियाणं आणि राठी ऑइल डेपो, जय मातादी ट्रेडर्स इथं मिळतात. मी आतापर्यंत 127 शेतकऱ्यांना आपल्या चॅनलबद्दल माहिती दिली आहे. ते सर्व शेतकरी आपल्या पॅटर्नची चर्चा करतात आणि बूस्टरची उत्पादने शोधून शेताकडे नेतात. धन्यवाद. आपले खूप खूप धन्यवाद. आपल्यासारखं इतर शेतकऱ्यांनी सुद्धा दुसऱ्या शेतकऱ्यांना माहिती द्यावी आणि आपलं चॅनल त्यांना पाहायला सांगावं. मला आनंद वाटतो आपल्यासारखा हिरा मराठवाड्याच्या मातीला लाभला आहे. खूप खूप धन्यवाद. आपण आमचं कौतुक करता त्याबद्दल आपले मनापासून आभारी आहोत. मागील आठवड्यात अपघात झाल्याने तूर खोडणी व वेरणीला 8-10 दिवस पुढे गेले. मी पर्यायी काही व्यवस्थापन करू शकतो का? याबद्दल मार्गदर्शन. काही फरक पडत नाही. जर तूर, वेरणी आणि खोडणी थोडीशी पुढे जरी गेली तर विरळणी करायला जर जास्त मोठं झाड झालं असेल तर मग विरळणी करू नका, पण लगेच तुम्ही तुरीचे शेंडे खोडून टाकू शकता. व्हीप सुपर आहे का? व्हीप सुपर तणनाशक तुरीमध्ये चालते का? हो, ते गवतवर्गीय तणासाठी म्हणजे हराळ होण्यासाठी तुम्ही तुरीमध्ये फवारू शकता. रावडी आणि झेप सोयाबीनला फवारणी केली आहे पण पाऊस लगेच आला, पुन्हा फवारणी करावी लागेल का? साधारणतः बेस स्टिकर जर वापरला असेल तर किमान 1.5-2 तास तरी गेले पाहिजे आणि बेस स्टिकर नसेल वापरलं तर 3 ते 4 तास नंतर गॅप गेला पाहिजे, तर त्याचे आपल्याला परिणाम चांगले दिसतात. जर खूप लगेच पाऊस आला असेल तर थोडंसं पहा कसे रिझल्ट मिळतात, त्यानंतर मग निर्णय घ्या. सिलेंडर हे गॅस ॲक्शन आहे का? सिलेंडरला गॅसेस ॲक्शन सुद्धा आहे. तुम्ही म्हटले जालना येथे शेतात बोरॉनची कमी आहे, आता 20% फुलं आहे, जे 1261 आणि बोरॉन एकत्र चालते का? आता घेण्याच्या ऐवजी पुढच्या फवाऱ्यात बोरॉन घेतलं तर जास्त बरं राहील. तणनाशकामुळे पूर्ण मेल्यासारखी झाली तूर, आता 10 ते 12 इंच आहे. आज तूर 38 दिवसाची आहे. विरळणी करून शेंडे खोडू का? आणि खतं दिले नाही तर कोणते देऊ? 10-12 इंचाची आहे, हरकत नाही. विरळणी करून घ्या आणि अजून 4-5 दिवसांनी नंतर शेंडे खोडले तरी चालतं. आणि खत देताना आत्तापर्यंत तुम्ही तुरीला खत दिलं असेल तर 20-20-013 देऊ शकता. शेणखत जास्त पडलेल्या 3 सऱ्यामध्ये हुमणी अळी दिसत आहे. ड्रेंचिंगसाठी 1 पंपाचे औषध लागेल, कृपया कोणते? बऱ्याच ठिकाणी हुमणी अळी दिसते. आता आपण सांगत असतो की जुलै एंडपर्यंत किंवा 15-20 जुलैपर्यंत जर तुम्हाला उपाययोजना करायची असेल तर हुमणी अळीसाठी 1 किलो मेटारायझियम, 1 किलो बिव्हेरिया याचं ड्रेंचिंग करा. पण अळी मोठी झाल्यानंतर मेटारायझियम आणि बिव्हेरियानं मरत नाही. इथून पुढे जर अळीला नियंत्रित करायचं असेल तर तुम्ही तिथं 1 लिटर पांडा सुपर, अर्धा लिटर रिहांश प्रति एकर ड्रेंचिंग, म्हणजे साधारणतः 100 मिली पांडा सुपर आणि 50 मिली रिहांश एका पंपाला घ्यायचं आणि त्याचं ड्रेंचिंग करायचं किंवा स्पॉट ड्रेंचिंग. सोयाबीनसारख्या पिकामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव असेल तर जिथं प्रादुर्भाव झाला त्या ठिकाणी आणि त्याच्या 2-2 फूट आजूबाजूला सुद्धा ड्रेंचिंग करा. तुरीचे ड्रेंचिंग ट्रायकोडर्मा सोबत काय आणि किती प्रमाण टाकावे? तूर 1 महिन्याचे आहे.
ट्रायकोडर्मा सोबत तुमची इच्छा असेल तर NPK बूस्ट DX टाकू शकता अर्धा किलो, सोबतच रायझर सुद्धा 1.5 लिटर प्रति एकर आपण ड्रेंचिंगसाठी वापरू शकतो. कापूस 45 दिवसाचा आहे, आतापर्यंत कोणतेही खत देऊ शकलो नाही. आता काय व्यवस्थापन करावे? 50 दिवसानंतर खताचा पहिला डोस द्यायचा आहे तर कोणता डोस द्यावा? बघा, आता जर काहीच दिलं नाही तर तुमचे 2-3 डोस एकत्र झाले, मग तुम्ही साधारणतः 10-26-26 2 बॅग आणि 1-1.5 बॅग युरिया सोबत रायझर वगैरे NPK वगैरे असं सगळंच एकत्र करून देऊ शकता. ट्रायकोडर्मा शेणखतात मिक्स करून सोयाबीनमध्ये फेकला आणि रात्री जोराचा पाऊस आला तर परत फेकावं लागेल का? गरज नाही. विदर्भामध्ये सतत पाऊस पडतोय आणि पावसामुळे सगळं फवारणी खत ड्रेंचिंग लेट होत आहे. काय करावं सुचवा. काही हरकत नाही, थोडंफार उशीर जरी झाला तरी आपलं फवारणी नंतर ज्या आपण शिफारसीत केल्या त्या पद्धतीनं ड्रेंचिंग असेल, फवारणी असेल, मशागत असेल ती करा. सोयाबीनला दुसरी फवारणी स्किप करायची असल्यास तिसऱ्या फवारणीमध्ये काय फवारावे? तर तिसऱ्या फवारणीमध्ये एक अळीनाशक, त्याच्यामध्ये रावडी जर फवारलं नसेल तर आता रावडी घ्या किंवा मस्केट घ्या किंवा सिंजो घ्या किंवा विटारा प्लस घ्या, या 4 पैकी एक अळीनाशक, सोबत त्याच्या बोरॉन 20 ग्रॅम, रायबा 5 मिली आणि बुरशीनाशक आपलं प्रोपिको, सुखई किंवा व्हिसल पैकी एक असं घेऊ शकता. तुरीची वाढ खूप कमी आहे, लागवड करून 50 दिवस झाले पण अजून शेंडा खोडावा इतकी वाढ वाटत नाही, काय करावा? काही दिवस थांबा, नंतर करा, हरकत नाही. वाढ जर स्लो असेल तुरीची, 10-12 इंचापेक्षाही कमी तुरीची वाढ असेल तर थोडंसं उशिराही आपण शेंडी खुडणी केली तरी हरकत नाही. माझी 1 महिन्याची निखळ तूर आहे, खोडावर काळा डाग असून त्या ठिकाणी वर मोडत आहे, तसेच खाली बुडात उधळी लागू नये, झाड मारत आहे, तसेच छाटणी चालू आहे, ड्रेंचिंग करणे बाकी आहे, उपाय सांगा. या ड्रेंचिंग मध्येच तुम्ही जे ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग कराल त्यात पांडा सुपर टाकून द्या, किंवा मग ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग करून घ्या, किंवा त्याच्या आधी पांडा सुपर एका पंपाला 50 मिली आणि सोबत साफ किंवा व्हीम सुपर एका पंपाला 50 ग्रॅम असं खोडावर टाका आणि खाली पण औषध पडलं पाहिजे. उधळी असली तर ती कंट्रोल होईल आणि खोडावरचे जे डाग पडलेले ते बुरशीमुळे पडत असतील तर ते सुद्धा कंट्रोल होईल. गुलाबी बोंडाळीसाठी प्रत्येक अमावस्येला सरेंडर फवारावे का? बघा, 2 अमावस्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहे. आता जी 4 ऑगस्टला येते ती आणि पुढची सप्टेंबर महिन्यामध्ये येणारी जी अमावस्या आहे, या 2 अमावस्याला तर आपल्याला फवारावंच लागेल. त्याच्यानंतर परिस्थिती पाहून आपण निर्णय घेऊ. शुक्रवारला इमान आणि झेप याचे वेगवेगळ्या प्रकारचे 20-20 भांड्याचे औषध करून ठेवले आहे, त्या दिवशी फवारू शकलो नाही तर मी आता मंगळवारला फवारू शकतो का? बघा, पहिली गोष्ट मी सांगितलं होतं, पावसाळ्यामध्ये टँक मिक्स म्हणजे जास्त पंपाचं औषध तयार करू नका. आणि जर समजा तुम्ही केलंच असेल तर ते तुम्हाला जर 1-2-3 औषधं एकत्र केले असतील तर बिलकुल वापरायला जमत नाही. जर एकच औषध समजा तुम्ही इमानच पाण्यात विरघळवलेलं असेल तर त्याचं सुद्धा मी सांगू शकत नाही चालेल का नाही, पण वापरून पाहायला हरकत नाही. त्यांना नुकसान नाही होणार, फार फार तर काय त्याचे रिझल्ट कमी येतील किंवा येणार नाही, पण नुकसान नाही होत. पण एकच औषध असेल तर आणि एकत्र 3-4 औषधं करून ठेवले असतील तर ते कोणतेही असो ते नंतर वापरू नये. सोयाबीन फुलधारणा अवस्थेत क्लोरो अधिक सायपर आणि इमान फवारले तर चालेल का? चालते, काही अडचण नाही. इमान अधिक पांडा सुपर फवारू शकता. 4 बाय 1.5 या अंतरावर 50 दिवसाचा कापूस झालाय, वाढ कंबरपर्यंत गेली, योग्य वाढ आहे, गड फांदी कट करावी का? 30 दिवसाला रेज व 8 दिवसापूर्वी इमान सरेंडर असे फवारून सुद्धा काही प्रमाणात आळी जिवंत आहे. तर तुम्ही 4 बाय 1.5 आहे त्यामुळं अंतर तुमचं भरपूर आहे, पण जर दाटणी वाटत असेल तर तुम्ही एक गळफांदी कापू शकता. आळी जर मेली नसेल तर आता हा पोळ्याचा जो फवारा आहे सरेंडर वगैरे तो आपण घेऊ शकता. मस्केट आणि इमान मधील फरक सांगा. बघा, तसं जर पाहिलं तर मस्केट आणि इमान दोघांमध्ये सुद्धा इमामॅक्टिन आहे, पण मस्केट हे नवीन उत्पादन आहे. याच्यामध्ये एक आपण बायोलॉजिकल प्रोडक्ट्स सुद्धा त्यामध्ये आपण टाकलाय, जेणेकरून सगळ्या प्रकारच्या आळ्या तुमच्या चांगल्या प्रकारे दीर्घकाळात नियंत्रण राहतील. कापसाला 19-19 रायझरच्या ड्रेंचिंग सोबत मॅग्नेशियम सल्फेट घेतलं चालेल का? चालेल. 8 दिवसापासून वापसा नाहीये, काही न करता हुमणी काही प्रमाणात वरती येऊन मेले. जास्त पाऊस पडल्यानंतर हुमणी आळी ही काही प्रमाणात मरते.
रावडी व रावडी 999 एकच आहे का? रावडी 999 हे काय आहे मला माहित नाही, दुसऱ्याचं कोणाचं प्रोडक्ट असेल ते एक नाहीये. कपाशीला दुसरे खताचा डोस अमोनियम सल्फेट सोबत सल्फाबुश दिले तर चालेल का? अमोनियम सल्फेट जर तुम्ही देत असाल तर त्यात सल्फाबुश द्यायची गरज नाही, त्याच्यात सल्फर ऑलरेडी असतं. माझ्या सोयाबीन फुलावर यायला वेळ आहे तर मला झेप 1261 घ्यायला चालेल का? चालेल. तूर मर रोग ड्रेंचिंगसाठी ट्रायकोबुस ट्रायझर सोबत 1919 घेऊ शकतो का? घेऊ शकता. एका शॉर्ट व्हिडिओमध्ये रासायनिक खतासोबत टाळा अशी माहिती दिली गेली आहे आणि पुरमेसर वापरा म्हणतात, नेमके काय करायचे? बघा, पूर्वी आपण जे ट्रायकोडर्मा देत होतो ते वेटेबल पावडर होतं, त्यामुळे शक्यतोवर टाळलेलं बरं असं आपण म्हणत होतो. आता आपण जे ट्रायकोबुस DX देतो ते डेक्स्ट्रोज फॉर्ममध्ये आहे, त्याचं स्पोअर फॉर्ममध्ये असल्यामुळं ते तुम्ही खतासोबत किंवा कीटकनाशकासोबतही वापरलं तरी त्याला विपरीत परिणाम होत नाही. मागील वेळेस इमान सांगितलं होतं, असा बदल का करत आहात? बघा, इमामॅक्टिन किंवा इमान या कीटकनाशक हे सुद्धा चांगलं आहे आणि कमी खर्चाचं आहे, पण आपल्याला सोयाबीनमध्ये अजून किती फवारे होतात माहीत नाही. आधीचे सोयाबीनचा फवारा आपला स्किप झाला आहे, त्यामुळं चांगलं अळीनाशक जास्त दिवस दीर्घकाळ नियंत्रण व्हावं त्यासाठी आपण दुसरे कीटकनाशक सांगितले, अळीनाशक सांगितले. पण तुम्हाला इमान जरी फवारायचं असेल तर इमान पांडा सुपर किंवा इमान सरेंडर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सोयाबीनला खत टाकलं नाही, 30 दिवस झाले. सोयाबीनला मी 20-0 थराक खत आणलंय. सोयाबीन लहान आहे, पावसामुळे टाकले गेलं नाही, आता टाकलं चालेल का? टाकून द्या. NPK बूस्ट ड्रेंचिंग केले यात जास्त फायदा राहील की खतासोबत दिले तर याचे चांगले रिझल्ट येईल? ड्रेंचिंग केल्याचा जास्त फायदा राहील. खतासोबत दिलं तरी चालतं, पण ड्रेंचिंग केलं की डायरेक्ट मुळाजवळ लगेच चालल्या जातं, त्यामुळे ड्रेंचिंगचा आपल्याला जास्त फायदा दिसतो. माझी पेरणी 15 जूनला झाली आहे. पहिली रेज इमानची झाली, आता इमान पांडा सुपर झेप 1261 आणलंय, पण पावसामुळे फवारणी लांबली, आळी जास्त आहे, औषध बदलाव का? इमान पांडा सुपर आहे, हरकत नाही, काही बदलायची गरज नाही. कापूस निंदन करून पूर्ण तण काढले, आता हे पॅराक्वाट डायक्लोराइड जमिनीवर फवारणी केली तर तण कमी होईल का? फायदा होईल का? पुन्हा मजुराचा खर्च होणार नाही, असे करू का? बघा, ज्या शेतकऱ्यांनी कापसाचं निंदन केलंय आणि पुन्हा महिनाभर तण होऊ नये असं त्यांना वाटत असेल तर ते हेक 300 मिली प्रति एकर त्या कापसामध्ये फवारू शकतात. पुढचा महिनाभर हेक फवारल्यामुळं तण येणार नाही. आणि काही उगून आलेलं बारीक तण असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपण ओंडो फवारू शकता, पॅराक्वाट डायक्लोराइड, किंवा थोडं छोटं तण असेल 2-3 इंचाचं तर ते सुद्धा हेकनं नियंत्रित होतं. म्हणजे फक्त मोठं तण झाल्यानंतर हेकनं नियंत्रित होत नाही कापसातलं. बाकी छोटं तण किंवा महिनाभर तण पुढं येऊ नये यासाठी तुम्ही 30 मिली प्रति पंप असं एका एकरात 10 पंप हेकचा वापर तुम्ही करू शकता. अद्रकासाठी ट्रायकोबुस DX, सुडोबुस DX आणि रायझर आळवणी करावी का? बिलकुल करू शकता. तसेच निमॅटोड येऊ नये म्हणून काय घ्यावे? निमॅटोड येऊ नये म्हणून बायर कंपनीचं एक उत्पादन आहे, त्याचं नाव मला आता माहीत नाही, निमॅटासाइड म्हणतात त्याला, तर ते तुम्ही वापरू शकता. सर्व शेत खुरपून तण काढले, पुन्हा तण होऊ नये म्हणून राऊंडअप फवारा करू की आपले हेक फवारू? राऊंडअप फवारलं तर तुमचं उगून आलेलं तण मरेल, पण हेक जर फवारलं तर उगून आलेलं तण आणि भविष्यात पुन्हा महिनाभर तण येणार नाही असं नियंत्रण होईल. त्यामुळे हेक फवारलेलं जास्त फायद्याचं राहील. ट्रायकोडर्मा तुरीला आळवणीऐवजी दाट फवारणी घ्यावी का? मागील वर्षी आपल्या मार्गदर्शनानं तूर 11 क्विंटल उत्पादन मिळाले होते, कुठे कमी पडलो होतो. आता यावर्षी चूक सुधारून घेऊन तूर बुस्टर गोदावरी व 711 20 एकर आहे. खूप चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही ड्रेंचिंगच्या ऐवजी दाट फवारणी करू का विचारलं, तुम्ही दाट फवारणी सुद्धा करू शकता, ड्रेंचिंग सुद्धा करू शकता. दोघांमध्ये चांगलं कोणतं आहे जर तुम्ही विचारलं तर चांगला ओलावा जमिनीत असेल तर फवारा केलेला जास्त चांगला. NPK बूस्टच्या खतासोबत दिले एकरी 1 किलो रिझल्ट मिळेल का? बिलकुल मिळेल, काय अडचण नाही. फक्त त्याचे लगेच रिझल्ट मिळतील असं नाही, तुम्हाला 7-8 दिवस वेळ लागतो दिसायला त्याचे विजिबल रिझल्ट. सतत पाऊस चालू आहे, तणनाशक फवारणी करताना हेक युरिया घेतला तर चालेल का? कपाशीवर परिणाम होईल का? बघा, युरिया हा ग्लायफोसेट सोबत घेत असतात, हेक सोबत तुम्हाला युरिया घ्यायची गरज नाही.
ऊसातील पाचट साळले तर फायदा होईल का? नक्कीच फायदा होईल. ऊसातलं पाचट जर साळायला तुम्हाला मजूर मिळत असेल तर ते साळलं तर सूर्यप्रकाश राहतो, हवा खेळती राहते आणि पाचट ते लगेच आपण ऊस काढणीपर्यंत कुजून जातो. 35 दिवस झाले आहेत तर गळफांदी कापावी का? शक्यतो 45 ते 55 दिवसाच्या मध्ये व्यवस्थित वाढ असेल तर, किंवा तुम्ही गळफांदी ही कमी वाढ असेल तर 65 दिवसापर्यंतही कापू शकता. 35 दिवसाला गळफांदी कापणं शक्यतो टाळावं. सोयाबीनवर खूप अळी पडली आहे, कोणते कीटकनाशकची फवारणी करावी? पहिले रावडी फवारलं होतं, फुलाला सुरुवात झाली आहे. आता तुम्ही मस्केट घेऊ शकता किंवा विटारा प्लस घेऊ शकता किंवा सिंजो घेऊ शकता. पाऊस भरपूर झाला, जमीन चोपणाळ आहे, तुरीचं विरळणी करायचं की नाही? तूर बेडवर आहे. विरळणी केली तर फायदा होईल, विरळणी करू शकता. माझी सोयाबीन फुले संगम जास्त वाढली तर तिला फुल नाही, आमोशेला 40 दिवस होईल तर तिला झेप 20 मिली 1261 150 ग्रॅम घेणे योग्य राहील का? बिलकुल घेऊ शकता, काही अडचण नाही. पेट्रोल पंपांना फवारणे शक्य नाही तर अति पावसाने तर ड्रोनने फवारणी केली तर चालेल का? चालते, फक्त त्याचं प्रमाण व्यवस्थित वापरा. मी 1 महिना अगोदर कंपोस्ट खतामध्ये 10-26-26 NPK बूस्ट DX मिक्स करून ठेवले होते. आता ते कपाशीमध्ये टाकायचे आहे तर याचा फायदा होईल का तोटा होईल? नाही, तोटा होणार नाही, तुम्हाला त्याचा फायदाच होईल, काही हरकत नाही, टाका. माझी सोयाबीन तूर आणि सोयाबीन तुरीमध्ये 1.5 फुटाचं अंतर आहे आणि मी शेंडे खुडणी केली आहे, नुकसान होईल का? बघा, 1.5 फुटाचं अंतर सोयाबीन तुरीमध्ये असल्यानंतर शक्यतो तुरीचे शेंडे खुडू नका आपण असं सांगतो. याचं कारण असं आहे की सोयाबीनची झपाट्यानं वाढ होते, तूर हळू वाढते आणि तुमचे सोयाबीनची जास्त वाढ झाल्यामुळं तुरीवर सावली पडते आणि तिची वाढ खुंटते. त्यामुळं सोयाबीन तूर 1.5 फूट अंतर असेल तर शक्यतो शेंडे खुडू नये. आता तुम्ही खुडले, आता काही इलाज नाही, आता तुरीची वाढ थोडी स्लो होईल, नंतर बघू काय करता येतं. आपले प्रोडक्ट दुकानदार देण्यास कानकुसूर करतात, कशामुळे कळत नाही, त्यांना मार्जिन कमी आहे असं वाटतं, बाकी प्रोडक्ट हसत हसत विकतात. तुमचं जे ऑब्झर्वेशन आहे, निरीक्षण आहे, ते बहुतेक बरोबर असेल. बरेच दुकानदार आपले उत्पादनं सहज देतात, हसत हसत देतात. पण काही दुकानदारांना आपण शेतकऱ्यांना कृषी साक्षर करतोय तर त्यांच्या पोटात गोळा येतोय आणि त्यामुळं त्यांना आपले उत्पादनं सुद्धा विकण्याची इच्छा नसते. त्यामुळं अशा दुकानदाराकडे न जाता जिथं दुकानदार आपले सगळे उत्पादनं ठेवतात आणि तुम्हाला मागितल्याबरोबर देतात, अशा दुकानदाराकडे जा, किंवा जे दुकानदार काचकूच करतात त्यांना जरा समजून सांगा. सोयाबीन फुलोरा अवस्थेत आहे, खूप दाट आहे, तर ट्रायकोडर्मा हे फुलावर पानावर पडले तर काही नुकसान होईल का? बिलकुल होत नाही. झाडावर जरी पडलं, पाऊस पडला तर ते ट्रायकोडर्मा आपोआप जमिनीवर पडेल. कोणतीही फवारणी केली नाही तर मस्केट, सरेंडर, बोरॉन पावडर याची फवारणी केली तर चालेल का? चालेल. पावसामुळे निंदन झालं नाही तर कपाशीमध्ये कोणते तणनाशक मारावे जेणेकरून निंदनाचा खर्च वाचेल? तण मोठं झालं असेल तर कापसावर न पडता फक्त तणावर हवा नसताना हूड लावून स्वतः मालकानं उभं राहून ग्लायफोसेट फवारा. आणि जर तण छोटं असेल तर आपलं हेक जे आहे ते तुम्ही फवारू शकता. आमच्या कापूस पिकाला 2,4-D वाफ लागली, शेजाऱ्यांना फवारलं होतं, काय करावं? उत्पादनात घट होईल का? जास्त प्रमाणात जर वाफ लागली असेल तर तो कापूस सुधारणार नाही. कमी प्रमाणात असेल तर आपोआप हळूहळू त्याच्याकडे दुर्लक्ष करा, हळूहळू आपोआप तो सुधरेल. 77 हे सोयाबीन पेरलं आहे तरी पण येलो मोझॅक रोग काही झाडांवर आलाय. बघा, अशी झाडं ताबडतोब उपटून टाका आणि पांढऱ्या माशीचं नियंत्रण करा. व्हरायटी कोणतीही असेल तर त्याच्यावर येलो मोझॅक जर आला. आता याच्यामध्ये एक गोष्ट चांगली आहे, 77 मध्ये पांढऱ्या माशीचं प्रमाण अत्यल्प किंवा नसते, त्यामुळं प्रसार जास्त जोरात होत नाही. पण जे झाडं रोगग्रस्त आहेत ते लगेच उपटून टाकणं फायद्याचं होईल. माझी शेती काळी कसदार जमीन आहे, कपाशीची लागवड 3.5x1 वर आहे, एकरी झाडाची संख्या 12,000 आहे. मी कपाशीची गळफांदी काढू शकतो का? दाटत असेल तर काढू शकता. कापूस 50 दिवसाचा झालाय, खते सांगा. मी सांगितलं दोन्ही डोस एकत्र करून द्या. सोयाबीन खूप वाढ झाली,
तर काय नियोजन करू शकतो, त्याला तुम्ही झेप आणि 1261चा डोस वाढवून द्या. झेप 15 मिलीच्या ऐवजी 20 मिली घ्या आणि 1261 100च्या ऐवजी 150 ग्रॅम घ्या. तूर 42 दिवसाची झाली आहे, वाढ फूटभर आहे, तर आता खुडणी करावी का 50 दिवस झाल्यावर? हा, करू शकता. सर विटारा प्लसचे रेट खूप जास्त आहे. विटारा प्लस मध्ये नोव्हिरुलान प्लस इमामॅक्टिन असे 2 घटक आहे. बाजारामध्ये जो ब्रँड विकला जातो बॅराझाईड त्याच्यापेक्षा निश्चितच स्वस्त आहे, त्यामुळे त्याची चिंता करू नका. परत दुसरा प्रश्न असा आहे की बूस्टरचे सिंजो 150 ml आज 850 रुपयाला मिळाले, कोराजन हे 1700 रुपयाला मिळाले. बघा, कोराजन मध्ये जो घटक आहे तो सिंजो मध्ये आहे. कोराजन 1700 रुपयाला आणि सिंजो 850 रुपयाला मिळालं. याच्यावरून तुम्ही पहा, आपण चांगली गुणवत्ताही देतो आणि वाजवी किंमत सुद्धा देतो, त्यामुळे रेट कोणते आपले जास्त घेतो असं नाही. मोनोसिल संघ आसिफेट मारलं तर चालेल का? शक्यतोवर दोन्ही सोबत न मारता कोणतंही एक आसिफेट मारलं तर चांगलं आहे. आपण निस्वार्थी माहिती सांगितल्यामुळं व आपल्याकडे औषधी ओरिजिनल आहे हे असेच पुढील काळात किती व्याप वाढला तरी औषधी गुणात काही बदल करू नका. बिलकुल औषधी गुणात किंवा तुमच्या शिफारसीमध्ये किंवा माझ्या कामामध्ये कामाचा व्याप किती वाढला किंवा काही जरी झालं तर मी असं समजतो, मला ज्यामध्ये समाधान मिळतं शेतकऱ्यांना निस्वार्थ चांगलं मार्गदर्शन करणे, शेतकऱ्यांच्या फायद्यातच माझं समाधान आहे. त्यामुळं चुकीचं उत्पादन कधी आम्ही शिफारस करणार नाही. कुठल्याही प्रोडक्टला शॉर्टकट करून गुणवत्तेमध्ये कमतरता आम्ही करणार नाही, याचं मी तुम्हाला सगळ्यांना वचन देतो. कधीच डुप्लिकेट प्रोडक्ट, खराब उत्पादनं किंवा क्वालिटीसोबत कॉम्प्रोमाइज करून असे उत्पादनं आम्ही बाजारात कधीच देणार नाही. आमच्या इकडे रात्री लाईट नाही, काय करावं लाईट ट्रॅपचं? बघा, 15 दिवसातून 1-2 दिवस जरी चालू राहिला लाईट तरी तुमचं काम होते. इमान जेप सिलेंडर 1261 सोबत चालेल का? बिलकुल चालते. सिंजोमध्ये 1261 चालत नाही असे दुकानदार म्हणत आहेत, काही अडचण नाही, चालते. माझं सोयाबीन फुले संगम जास्त वाढली पण तिला फूल नाही, अमोशेला 40 दिवसाचे होईल तर तिला झेप 1261 डोस वाढून घेऊ का? बिलकुल घ्या. टॉपअप आणि 19 फवारणी करून 18 दिवस झाले, कापसात वाढ आणि फुटवे झाले नाहीत, काय फवारणी करावी? बघा, खताचे डोजेस वगैरे व्यवस्थित दिले का? नाही तर ड्रेंचिंग जी सांगतो आपण कापसाला NPK, रायझर आणि 19 ती करून बघा. आमच्याकडे कापसाला 4-4 गळ फांद्या आहेत. ज्या ठिकाणी कापसाची पतली लागवड होते किंवा 2 झाडामध्ये अंतर जास्त असते तिथं गळ फांदी 2च्या ऐवजी 3 किंवा 4 सुद्धा येऊ शकतात. सोयाबीनच्या सोबत उंचीत कमी जास्त फरक आहे, त्या स्थितीत कोणती फवारणी करावी? त्याचप्रमाणे फुले लगत आहे, वाण त्र्यंबक आहे, अशा स्थितीत कोणती फवारणी करावी? झेप 1261 किंवा प्रोपिको, राउडी, मस्केट, सिंजो पैकी एक आणि बस एवढं फवारा देऊ शकता तुम्ही. शेतात वीज नसताना लाईट ट्रॅप कसा लावा? काही लाईट ट्रॅप तुमचे सोलरवरचे सुद्धा मिळतात, ते जर मिळाले तर बघा. आश्रय सोयाबीन फुलावर आहे, बेडक्या रोग फवारणी करून सुद्धा कंट्रोल झाले नाही, दुसरी फवारणी करायची, मार्गदर्शन करा. बघा, काही ठिकाणी आम्हाला असं आढळलंय की बोरांची कमतरता असल्यामुळे सुद्धा पानं वेडेवाकडे बेंडकीच्या पाठीसारखे होतात. तर एकदा तुम्ही बोरॉन 20 ग्रॅम आणि कॅल्शियम नायट्रेट 50 ग्रॅम त्याच्यावर फवारून पहा. त्यानं जर सुधारलं तर ठीक आहे, म्हणजे बोरॉनची कमतरता होते असं समजा. नाही तर बेडके असला तर याच्यासोबतच आपलं सरेंडर किंवा पांडा सुपर घ्या, म्हणजे पांढऱ्या माशीचं नियंत्रण सुद्धा तिथं होऊन जाईल. अंड्यातून बाहेर आलेल्या आळीसाठी अमोशेच्या फवाऱ्यामध्ये इमान ऍड केलं तर चालेल का? त्याची गरज नाही. अंड्यातून बाहेर आलेली छोटी आळी सरेंडरनं सुद्धा नियंत्रित होते. मी आश्रय लावलाय, 9 बॅग, वाढ जास्त आहे, त्याला झेप आणि 1261चा डोस वाढून फवारणी करा. सोयाबीनमध्ये पाणी भरून आहे, निघत नाही, सुकल्यावर कोणती फवारणी करावी? सुकण्यासाठी पहिले तुम्ही त्याला एकरी 1 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट फेकून द्या, त्याचा वापसा जो आहे तो लवकर होऊ शकतो. मंडळी, हे सगळे प्रश्न होते. काही प्रश्नांचे उत्तर मी कालच्या लाईव्ह मध्ये दिलेली ती माहिती देताना दिलेलं आहे.
त्यामुळं असे प्रश्न मी रिपीट केले नाही, जे बद्दल माहिती दिली नव्हती असे प्रश्न, योगेश तुला असे प्रश्न याच्यामध्ये घेतले आहे. तर अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा आपण भेटूया 1, 2, 3, 4, 5 ऑगस्टला. धन्यवाद.